सध्या मी सेना भवनमध्ये आहे आणि माझ्यासोबत आहेत महेश सावंत. सध्याची जर का आत्ताचे कल पाहिले तर काही वेळांपूर्वी राजपुत्र अमित ठाकरे होते, ते आघाडीवर होते, परंतु अर्ध्या तासांपासून चित्र काहीसं बदललेलं दिसून येत आहे आणि महेश सावंत हे आघाडीवर आहेत आणि अमित ठाकरे हे पिछाडीवर आहेत. काय सांगाल? काय नाही, हा सर्वसामान्य मायबाप जनता आमचे त्यांच्या मतदारांचा कौल बाहेर पडतो आहे. सुरुवातीला अमित ठाकरे आघाडीवरती, परंतु जसं EVM मशीन सुरू होते तसं निकाल तुमच्यासमोर 3 फेऱ्या झाल्या. 3 फेऱ्यामध्ये जवळजवळ 2270 मतांनी मला आघाडी मिळाली. ही सगळी किमया ही आमच्या शिवसैनिकांची आहे, ज्यांनी अतोनात मेहनत घेतली. महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, माझे हितचिंतक, माझे मित्रमंडळी, जनता, मायबाप जनता यांच्या आशीर्वादाच्या जीवावरतीच मी डेअरिंग केले. नाही तर ह्या 2 मोठमोठ्या तगड्या उमेदवाराबरोबर सर्वसामान्य माणूस उभा राहिलेला, त्याचा टिकाव लागेल की नव्हता मनात शंका होती. परंतु ज्यावेळी मी विभागात फिरायला लागलो त्यावेळी मला जनतेने जो विश्वास दिला आहे, हा जनतेचा विश्वास मी सार्थक करणारच आहोत भविष्यात. परंतु आज जो मला विश्वास दिला आहे सर्वजण, मला मन भरून आलं आहे. आज मला खूप एक आनंदाचे अश्रू येतात आहे. नक्कीच. आपण जर का पाहिलं तर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत तिरंगी लढत होती. या तिरंगी लढतीत आता तुमचा कल हा आघाडीवर आहे, पुढे देखील असेलच, परंतु काय तरी भावना? काय भावना नाही मला. बघा, मी आजपर्यंत जवळजवळ 30 ते 35 वर्ष मी जनतेची सेवा करतो आहे. मी देवाकडे एवढीच प्रार्थना करतो की मला ही सेवा अखंडपणे चालू ठेवायला संधी द्यावी म्हणून. नक्की. जर का मुंबईचा आपण विचार केला तर मुंबईमध्ये महायुती देखील थोड्या प्रमाणात पुढे आहे. लोढा म्हणा किंवा दुसरीकडे राहुल नार्वेकर असे मोठे मोठे लीडर्स आहेत जे पुढे आहेत. तर काय वाटतं, कितपत टिकाव पुढे? आता बघू, टिकाव कसा. लोढा आणि राहुल नार्वेकर म्हणजे आमदारच होते पहिले. लोढा खूप वर्ष आमदार आहेत तिथे, आणि तो एरिया पण तुम्हाला माहिती आहे, एक वेगळा एरिया आहे, त्यामुळे तिथे काय आपण सांगू शकत नाही. आणि त्या विभागात काय मी कधी फिरलो नाही जास्त. आमचा विभाग ह्या बाजूला असल्यामुळे एवढं काय तिकडच्या मतदारांची माहिती नाही आम्हाला. त्याबद्दल मी भाष्य करू शकतो एवढं काही नाही, कारण मी एक माहीम वडाळा धारावी या मतदारसंघामधला कार्यकर्ता आहे. आपण जर का पाहिलं तर आता माझ्यासोबत माझ्यासोबत महेश सावंत हे होते आणि सध्याच्या घडीचे जर का आपण कल पाहिले तर महेश सावंत हे आघाडीवर आहेत आणि अमित ठाकरे हे राजपुत्र आहेत, ते पिछाडीवर गेले आहेत. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघ इथे जी तिरंगी लढत होती याबाबतचं नेमकं काय सविस्तर कल आहेत हे हळूहळू आपल्यासमोर येतीलच, परंतु अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. कॅमेरामॅन जिग्नेशसह मी गायत्री घुगे, बोडके, दादर, सेना भवन.